कृपया सहानुभूतीपूर्वक आणि पारदर्शकपूर्वक हे स्वामींचं कार्य आहे, हे आपलं स्वतःचं नाही. याला पूर्व इतिहास आहे. कदाचित आपण स्वामी चरित्राचं मनन चिंतन किंवा श्रवण केलं असेल तर असे अव्यवहार्य सेवेकरी सुद्धा त्या काळात होते स्वामींचे. त्यात चोळप्पा नावाचं पात्र होतं, सुंदराबाई सारखं पात्र होतं. स्वामींनी जेवर ऐकायचं तेवर ऐकलं आणि एक दिवस फौजदारला सांगून सुंदराबाईंची रवानगी जेलमध्ये केली. का केली? ज्यावेळी त्यांच्या घराची झडती घेतली त्यावेळी 2 ट्रक साड्या आणि 1 ट्रक मिठाईचा खराब झालेली मिठाई भरली. अशी जी काही लोभात पडणारी व्यक्तिमत्व आहे जे असतील ते, त्यांच्यासाठी स्वामींनी हातात बडगा घेतलेला आहे. म्हणून आपण कृपया जे कोणी अव्यवहार्य किंवा पारदर्शक नसतील त्यांना ही शेवटची वॉर्निंग आहे. म्हणून आपण कृपया सहानुभूतीपूर्वक या साऱ्या बाबी जनमानसापर्यंत यापेक्षा अन्य भाषेत त्यांना सांगण्याची वेळ येऊ नये, हे कळकळीचं निवेदन आहे. अन्य जी प्रामाणिकपणानं काम करणारी माणसांची गोची होते, म्हणून आपणाला संबंधितांना ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे.